नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पालक पुलाव ही रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इथे 1 ते 1.5 वाटी आपण पालक घेतलेला आहे. पालकाची फक्त पानं घेतलेली आहेत आणि हा पालक स्वच्छ धुवून त्याचं पाणी निथळून घेतलेलं आहे. 1 वाटी आपण बिर्याणी तांदूळ घेतलेले आहेत. 2 मध्यम आकाराचे कांदे, 1 मोठा टमॅटो आणि आता काही खडे मसाले घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये 4 ते 5 लवंग, काळी मिरी, 1 मोठी विलायची, 2 हिरवी विलायची, 1 चक्रीय फूल, 1 ते 1.5 चमचा पुलाव मसाला, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, तेजपत्ता, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि आपण कढीपत्ता घेतलेला आहे. चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण पॅनमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं. पाणी गरम झालं की त्यामध्ये आपण पालक टाकून घेणार आहोत आणि हा पालक आपण 2 ते 3 मिनटं शिजवून घेणार आहोत. मस्त अशी उकळी आलेली आहे. आता आपण 2 मिनटं शिजवून घेऊया आणि पालक असा मऊ झाला की गॅसची फ्लेम बंद करायची आणि लगेचच आपण हा पालक काढून घेणार आहोत. पालक काढून घेण्यासाठी मी इथं एका बाउलवर चाळण ठेवलेली आहे. त्यामध्ये आपण हा गरम गरम पालक काढून घेऊया. पालकाचा हिरवा कलर जशाच्या तसा राहावा त्यासाठी आपण या गरम असतानाच पालकवर थंड पाणी टाकून घेणार आहोत आणि हा पालक थंड करून घ्यायचा आहे. पालक शिजवलेलं पाणी फेकून न देता आपण हे पुलाव करण्यासाठी वापरणार आहोत. पूर्णपणे पालक आपण थंड पाणी टाकून थंड केलेला आहे. आता हा थंड झालेला पालक आपण लगेचच मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. यामध्ये आपण काड्यासकट कोथिंबीर घेतलेली आहे. 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसूण पाकळ्या. आपण सुरुवातीला आलं दाखवलं नाही आहे. इथे मी 1 इंच आलं घेणार आहे आणि आता मिक्सरचं झाकण लावून आपण मस्त अशी ही पालक प्युरी तयार करून घेऊया. आपली पालक प्युरी तयार झालेली आहे. आता हवेच्या संपर्कात ही जर पालक प्युरी आली तर काळी पडते. त्यासाठी ही लगेचच आपण झाकून बाजूला ठेवणार आहोत. आता आपण पुढची तयारी करूया. सुरुवातीला आपण कांदा आणि टमॅटो दोन्हीही कट करून घेणार आहोत. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपला टमॅटो कट करून झालं की आपण कांदा कट करून घेऊया. कांदा जास्त बारीकही कट करायचा नाही आहे. लांब लांब आकारात कट केला तरीही चालेल. मी थोडा मोठाच कट करून घेतलेला आहे. कांदा टमॅटो आपलं कट करून झालेला आहे. आता गॅसवर आपण हा कुकरमध्ये पुलाव तयार करणार आहोत. त्यासाठी कुकर गॅसवर ठेवलेला आहे. त्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल टाकून घेणार आहोत. तेल गरम झालं अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे टाकून जिरे मोहरी छान असे फुलले गेले पाहिजेत. म्हणजे खमंग अशी फोडणी पुलावाला भेटेल किंवा तयार होईल. यामध्ये आपण जिरे मोहरी फुलल्यानंतर काही खडे मसाले टाकलेले आहेत. तेजपत्ता, कढीपत्ता टाकून 1 मिनिट कुकर हलवून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये कट केलेला कांदा टाकून कांदा आपण 5 ते 6 मिनिटं परतून घेणार आहोत. कांदा लालसर व्हायला सुरुवात झाली की आपण यामध्ये टमॅटो टाकून घेऊया आणि हे टमॅटो मऊसर होईपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत. टमॅटो आपले मऊसर झालेले आहेत.
तुम्ही बघू शकता मॅश होत आहेत. आपण बिर्याणी तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे. धुतल्यानंतर लगेचच मी हा कुकरमध्ये काढून घेणार आहे आणि कांद्याबरोबर 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं आहे. तांदूळ परतल्यानंतर आपण जी पालक प्युरी तयार करून घेतलेली आहे, ही पालक प्युरी आपण कुकरमध्ये काढून घेऊया आणि भातामध्ये किंवा तांदळामध्ये आपण ही पालक प्युरी मिक्स करून घेणार आहोत. एक 5 मिनटं ही पालक प्युरी मी परतून घेतलेली आहे. आपण ज्या वाटीने तांदूळ घेतलेला आहे मी त्याच वाटीने पाणी घेणार आहे. त्या अगोदर आपण इथे चवीनुसार मीठ टाकून घेऊया. पालकामध्येही मिठाचं प्रमाण असतं, त्याच्यामुळे मीठ बेतानेच टाकून घ्या. आणि आपण मीठ हे तांदळामध्ये किंवा कुकरमध्ये सर्व ह्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत किंवा एकजीव करून घेणार आहोत. आता आपण इथे जे पालक शिजवलेलं पाणी होतं तर ते आपण टाकून घेऊया. यामध्ये मी 1 वाटी बिर्याणी तांदूळ घेतलेला होता, त्यासाठी 2 वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. तांदूळ परतत असतानाच मी इथे पुलाव मसाला आणि हळद टाकून घेतलेली आहे. तो व्हिडिओ माझा स्किप झालेला आहे. आणि आता आपण हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. कुकरला झाकण लावून आपण कुकरच्या हाय फ्लेमवर 2 शिट्ट्या काढून घेणार आहोत. कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर पूर्णपणे थंड होऊन द्यायचा आणि त्यानंतरच आपण कुकरचं झाकण काढणार आहोत. तुम्ही बघू शकता, आहा, मस्त असा हा पालक पुलाव तयार झालेला आहे. कुकरची वाफ जाऊन देते, त्यानंतर तुम्हाला दाखवते. एकदम सुंदर असा हा पालक पुलाव झालेला आहे. आपला झणझणीत एकदम चवदार असा हा पालक पुलाव तयार आहे.